या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर. डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येला येत्या 2 दिवस महिना पूर्ण होत आहे, मात्र पोलीस अजूनही आत्महत्येच्या ठोस कारणापर्यंत पोहोचू शकलेले नाही. पोलिसांचा तपास वळसंकर हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा मानेच्या भोवतीच केंद्रित असल्याचे दिसून येत आहे. या चौकशी दरम्यानच पोलिसांनी मुसळे माने आणि 5 साक्षीदारांना समोरासमोर बसवून पैशाच्या देवाणघेवाणबद्दल विचारणा केली, तेव्हा मनीषाने धमकी देऊन तिच्या खात्यावर पैसे भरण्यास भाग पाडल्याचे काहींनी सांगितले आहे, असा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी गृहकलह असल्याचे त्यांचे निकटवर्तीय खासगीत मान्य करतात, पण पोलिसांनी त्या अंगाने तपास केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी सीआयडी चौकशी करण्यात यावी अशी मागणी शहरातील लोकांनी केली आहे. डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा माने हिला अटक करण्यात आली होती. त्यावेळी पहिल्यांदाच 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. ती करताना कोठडीचे अधिकार राखून ठेवले होते. न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी 2 दिवसांची पोलीस कोठडी घेतली. त्यानंतर गुरुवारी पुन्हा न्यायालयीन कोठडीची शिक्षा तिला सुनावण्यात आली आहे. या दरम्यान पोलिसांनी मनीषा आणि 5 साक्षीदारांना समोरासमोर बसवून पैशाच्या व्यवहाराबद्दल चौकशी केली. त्यातील काहींनी मनीषा हिने धमकी देऊन तिच्या खात्यावर पैसे जमा करण्यास भाग पाडल्याचे सांगितल्याचे पोलिसांचा दावा आहे. मात्र त्याबाबत मनीषा काही बोलायला तयार नाही. त्याबाबत सखोल तपास करण्यासाठी पोलीस कोठडीचे हक्क राखून ठेवत पोलिसांनीच तिच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली आहे. डॉक्टरांनी मनीषा माने हिच्या आर्थिक त्रासामुळेच आणि दिलेल्या धमकीमुळे आत्महत्या केल्याचा दावा पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासाच्या आधारे केला आहे. मात्र डॉक्टरांचे निकटवर्तीय हे मान्य करायला तयार नाहीत. कोट्यावधींची मालमत्ता असलेले वळसंकर मुसळे माने हिच्या आर्थिक त्रासामुळे आत्महत्या करतील हे मान्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. डॉक्टरांच्या आत्महत्येमागे गृहकलह असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचा दावा आहे. ते खासगीत याबाबत सांगतात. गृहकलहामध्ये कुटुंबातील जवळचीच व्यक्ती असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, पण पोलीस अजूनही त्या अंगाने चौकशी करायला तयार नसल्याचे आतापर्यंतच्या तपासातून दिसून येत आहे. आम्हाला पुरावा द्या, त्यानंतर आम्ही तपास करतो, असं स्टँड पोलिसांचा आहे. त्यामुळे डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्येची सीआयडीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी मागणी शहरातील काहींनी केली आहे. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्यूम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.